बोटी बोटी खाली डोकं वरती पाय असेल तो असेल त्याला नमस्कार, सुस्वागतम. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं छोट्यांच्या मोठ्या दुनियेत, ज्याचं नाव आहे न सुपी नूडल्स डब्बागुल सोबत रिअल फ्रूट पॉवर. हेल्दी इज हॅपी. स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत आणि आजही आपल्या सोबत आहेत सगळ्यांचे लाडके वैभव मांगले. स्वागत करूया सगळ्या कॅप्टन्सचं आणि स्वागत करूया सगळ्यांना आपल्या तालावरती नाचवणाऱ्या डंगरी बँडचं. पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ही तर आपली संस्कृती आहे. आज आपल्याकडे मांगले आलेले आहेत, त्यांच्यामुळे डब्बागुलला एक वेगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. ते आपल्याला हवे हवेसे वाटणारे पाहुणे आहेत. पण काही पाहुणे असे असतात जे आपल्या घरी येतात, आपल्या घरी राहतात आणि नको नकोसे वाटायला लागतात. मग अशा पाहुण्यांचं काय करायचं याचा विचार आमचे छोटे दोस्त करतायत. बघूया त्यांनी काय विचार केलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात खाष्ट काकूंच्या टीमचा खटखटे, सानू आणि छोटा बबड्या. आली 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 नाही अजून. तुला आली नाही अजून. मला आली 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 नाही सुसू. जा जाऊ दे पटकन. बरं मी काय म्हणते, बरं काय बरं, तुझंच ऐकून अख्ख्या जिन्यात साबणाचं पाणी ओतलं. काकांच्या ऐवजी आजोबा कडकडले. अरे पण काय अरे पण, तूच सांगितलं होतंस ना टॉवेलला बॉल पेनची निळी शाई फास म्हणून. तसंच केलं मी. काकांच्या ऐवजी बाबांनी तोंड पुसलं आणि काळं निळं होईपर्यंत मारलं मला. अरे अरे काही सांगू नकोस. तुझंच ऐकून काकांच्या टूथपेस्ट ऐवजी गमपेस्ट ठेवली. पुढचे 10 दिवस आई गप्प होती. अरे पण त्यामुळे बाबा तर खुश झाले ना. हो हो हो. हे पण एक बरं झालं, सगळं बबडाच्या नावावर खपवलं, नाही तर माझं काय करा नव्हतं. ओहो, आणि तुझं ऐकून जे मी जेवणात मिठाचा अख्खाच्या अख्खा डब्बा होतला, त्या रात्री मला फक्त पेज आणि मार खाऊन झोपावं लागलं होतं. ओके सॉरी. पण आता आपण जो विचार करतोय तो एकदम नीट व्हायला हवा. त्या नकोशा झालेल्या पाहुण्याला हाकलवायलाच हवं. हो ना, एक तर दिवसभर टीव्ही समोर बसून बातम्या बघत असतात, आपल्याला कार्टून बघायलाच देत नाही. कार्टून कुठचे. नाही तर काय, मला सारखं दुकानात पाठवतात. तपकीर आण जा दुकानात, गोळ्या आण जा दुकानात. हाणावंसंच वाटतं धरून. आयडिया काय, आपण काकांच्या औषधाच्या डबीत जर जुलाबाच्या गोळ्या ठेवल्या तर. शी, दिवसभर आत बसून राहतील. आपल्याला बाहेर गुलाबाचं अत्तर घेऊन वाट बघायला लागेल. आली नाही. तिला आली नाही. तिला आली नाही. तिला आली येऊन गेली. आली. आली तर जाऊन ये ना. अरे आली म्हणजे आयडिया आली. आपण त्या काकांच्या कपड्यांमध्ये खाज खुसली टाकूया. मग काय होईल. त्यांच्या सर्वांगाला खाज सुटेल. ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ. मज्जाच मज्जा. मज्जा मज्जा. अरे पण आपले कपडे पण त्याच कपाटात असतात ना. दादाला खातील. ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ. मज्जा मज्जा. मज्जाच मज्जा. गप्पा रे बाबा, नो गप्पा. आयडिया. अरे हिची आयडिया बेकार आहे. चल. अरे बिचारी काय म्हणते ऐकून घे रे. पण हिची आयडिया बेकार आहे ना. अरे आराम कर. आपण काकांचे कपडे कात्रीने करा करा कापले तर ते चड्डीवरच जातील. आणि कपड्यांची भरपाई द्यावी लागली म्हणून आई बाबा आपल्याला मारतील. बॅड आयडिया. माझ्याकडे गुड आयडिया आहे. कुठली? सांगू? सांग सांग.
आपण त्यांच्या खोलीत मोठे मोठे उंदीर सोडू. त्याने काय होईल? काका पळून जातील. अरे पण उंदीर आणणार कोण? तुम्ही. आपल्या दिवाळीतले रॉकेट आहे ना, दिवाळीतले रॉकेट त्यांचं काय? आपण ना काकांना बांधूया आणि पेटूया. हे घर जळेल आपलं अख्खं. नको नको नको. हो ना, एक तर दिवसभर टीव्ही समोर बसून खदाडत असतात आणि आपल्यावर ऑर्डर सोडत असतात असं बाबा म्हणतात. अहो या पाहुण्यांना काही लाज लज्जा शरम काही असते का नाही? दुसऱ्यांच्या घरी किती दिवस राहावं, त्याला काही लिमिट? असं आई म्हणते. ए आता आपण काय करायचं? हा बाबड्या, एक काम कर, काका काय करतात बघून ये. पटकन जा जा. ए आपण भूत बनून काकांना घाबरवायचं का? एवढा उचल ते घाबरतील. काय करूया? ए बबड्या आला. इकडे इकडे. ए बबड्या, बातमी काय रे? काका सोसायटीच्या मीटिंग मध्ये बसले होते. त्यांनी मला विचारलं, "कसास बबड्या?" सांगितलं, "बरं आहे." मग काकांनी विचारलं, "ताई दादा कुठे आहेत?" मग तू काय म्हणालास? मी म्हणालो, "ते तुम्हाला पळून लावण्यासाठी विचार करतात." हे तू सगळ्यांसमोर बोललास? हा काय हो? आई बाबा मारतील धरून. मला पण. मग काका काय म्हणाले? काका मला हे दोघं असं का करतात? मग तू काय म्हणालास? मी म्हणालो, रोज मी टीव्ही बघत असता, खादाडत असता, रोज मी ऑर्डर सोडता आणि इतके दिवस प्रशांत घरी राहतात का? तू काय काका पळून गेले. कशी वाटली मुलं निर्मिती ताई? खाष्ट काकू, मला म्हणजे तुम्हाला नेहमी माहितीच आहे की नेहमी अथर्व आपल्या बबड्यासमोर माझी बोलती बंद होते. माझी बोलती बंद आणि एकच गोष्ट करायची आहे. आणि खटखटे आणि सानू, मला तुम्हा दोघांचंही खूप 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 कौतुक करायचंय की तो छोटा आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याला तुम्ही ज्या पद्धतीने मोड्यावर उभं करत होतात, ज्या पद्धतीने त्याला सांभाळत होतात, खूप छान. तुम्ही तिघांनी खूप गोड केलं. आपल्या डब्बागुलच्या या बबड्याने आपल्या पाहुण्यांची पण बोलती बंद केली. हा जो तुमचा बडबड्या बबड्या आहे हा कोण आहे? बाळा, मला एक पापा देशील तू? बाबा 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 बाबा. आणि बाळा तू प्लीज जरा ट्युशन घे. लोकांचे डायलॉग डिलिव्हरी कशी करावी, कसे संवाद फेकावेत आणि कुठल्या शब्दावर किती जोर द्यावा आणि त्यात काय इमोशन्स असावीत. अरे काय सुंदर करतोस तू सोन्या. गॉड ब्लेस यू. वा वा. बहार बहार आणलीस तू. बहार. चॉकलेट वगैरे घ्या आता. काय इथे काय सिग्नल. थँक्यू सो मच. बरं बबड्या, मला तुला अजून काहीतरी द्यायचं आहे. हा हा हा. वा वा वा.
काय नाही इतकं हसायचं. त्यानंतर मी हसून दमतो, बोलण्यापेक्षा जास्त हसूनच दमतो आणि दमलं की काय करायचं. आता मोडा तर मिळाला, मी थोडीशी विश्रांती घेतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नो सुपी नूडल्स डब्बा गोल सोबत रिअल फ्रूट पॉवर. हेल्दी इज हॅपी. हात नाही लावायचा, आधीच सांगतोय. महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात. इतकं काय भरलंय यात? 14 पुस्तकं. 14? 3 विषयांची आहेत, 11 गोष्टींची आहेत. गोष्टींची लागतात मला. क्या बात है. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय नो सुपी नूडल्स डब्बा गोल. मुलांच्या खांद्यावर दप्तराचे ओझे, दप्तराचे ओझे. नाही, मला गाता येत नाही हे माहिती आहे, पण दप्तराचं ओझं खरंच इतकं वाढलंय हो की त्या मुलांनी त्याचं काय करावं असा त्यांना प्रश्न पडलाय. बघूया त्या दप्तराच्या ओझ्याखाली दबलेल्या या मुलांची अवस्था काय झाली. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तारे मास्तरांच्या टीम मधून ऋतू आणि नागोबा. एक मीटर तरी आलो बाबा. काय झालं? अगं, हे पाठीवर घ्यायचंय. माझ्या? तुझ्या कशाला गुदमा राहिला? माझ्या. थांब, मी सांगते. हात घाल. तिकडे कुठे? इकडे. आता उठ. वा वा वा. अरे उठ. नको नको, हे बरं आहे. वा. रस्त्यावर काय झोपतो आता? रिक्षा येईल. हात दे, हात दे. इतकं ओझ खांद्यावर आणि आई म्हणते उंची का वाढत नाही, उंची का वाढत नाही. अरे कशी वाढणार उंची? नाही म्हणजे इतकं ओझ खांद्यावर असताना कशी वाढणार उंची? हो रे हो. एवढं जड दप्तर तू खांद्यावर घेतोस? काय करणार, शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षण नाही, ओझ. अरे आता आपली रिक्षा येईल, एवढं जड दप्तर कसं बसेल त्यात? थांब, मी कमी करते. हात नाही लावायचं दप्तराला, हात नाही लावायचा, आधीच सांगतोय. महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात. इतकं काय भरलंय यात? 19 वया. 19? 3 माझ्या आहेत, बाकीच्या मित्रांकडून गृहपाठ उतरवायला आणले. 14 पुस्तकं. 14? तरीही आज तुला गुरुजी ओरडले भूगोलाचं पुस्तक नव्हतं म्हणून. 3 विषयांची आहेत, 11 गोष्टींची आहेत. गोष्टींची लागतात मला. तरीही फार मोठा रे तुझं दप्तर. बघू काय काय. कंपास. हा, कंपास. कंपास. आता आलो ना. हे काय चाललंय? मगापासून बोलतेस कंपास कंपास, आणखीन किती जवळ येऊ? असं नाही रे, ही कंपास. अच्छा, ही कंपास होय. अरे 3 कर्कटक. भूमिती फारच आवडते वाटतं. मी ती का ठेवलीत माहितीये? हा, बाग करून करून भोक पडताना एखादा तुटला तर दुसरा वापरायला बरा. तू बाग का करतोस? मग एक तुझे दात करू 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 करू. मला डेंटिस्ट व्हायचंय, त्याचाच हा सराव. अरे यात शाईची बॉटल. तू शाई पेन वापरतोस?
वर्गात कोणी आपली खोडी काढली ना की हीच बॉटल घ्यायची कचा कचा खोलायची चाप चाप उडवायची त्याची ठेवून अरे यात गम पण आहे. त्याचं काय आहे, माझा जो पुढे मुलगा बसतो ना त्याच्या पाठीवर मी गाढव आहे अशी चिठ्ठी चिकटवायला. तू गाढव आहे त्याच्या का पाठीवर चिटकवायचं? अरे मी म्हणजे तो असं त्याच्या पाठीवर चिकटवायचं. तू म्हणजे तो कसा? तू म्हणजे तू, तो म्हणजे तो. हे चुकलं रे बाबा, चुकलं माझं. मीच गाढव माझ्याच पाठीवरली, तुम्ही गाढव आणि फिरतो. व्हेरी गुड. हे बघ वही. काय रे या चित्रकलेच्या वहीत एकच वाकडी तिकडी रे. तू वेडीस का? जरा बघ ते किती महान चित्र आहे. पक्ष्यांची शिकार करणाऱ्या शिकाराचं चित्र आहे ते. इथे पक्षी कुठे? त्याचं काय झालंय, शिकाऱ्याने एक गोळी मारली, एक पक्षी मेला, बाकीचे सगळे घाबरून उडून गेले. मग इथे शिकारी तरी कुठे? शिकार झाल्यावर शिकारी कशाला थांबेल, तो पण गेला निघून. मग ही एक रेक तरी कशाला ठेवली? ती फांदी आहे. फांदी? तो मेलेला पक्षी त्याच्यावर बसला होता ना. मग इकडचा पक्षी कुठे? तो मरून पडला ना खालती. हे काय? हे पुढचं मान कोरच? अरे कशी आहे? काहीच कसं समजत नाही यायला. अरे सेन्सच नाही यायला गणितात, आपल्या चित्रकलेचा. कशी आहे? अरे बघ ते पावसात खेळणाऱ्या मुलांचं चित्र आहे ते. इथे मुलं कुठे आहेत? मग पाऊस तरी कुठे आहे? हा? त्याचं काय झालंय, हा. पाऊस आता थांबलाय आणि मुलं घरी गेलेत. परत पाऊस पडला ना की परत मुलं येतील. बरं बरं. ही क्यूट छोटीशी डब्बी कसली? डब्बी नाही ग, डब्बा आहे ती. टिफिन बॉक्स आहे माझा. हा? बरं मी निघते, माझी भाजीपोळी खायची वेळ झाली आहे. आता रिक्षा पण येईल ना? पण तू मला एक सांग, हे माझं जसं दप्तर आहे तसं तुझं दप्तर कुठे आहे? ते कधीच गेले टेम्पोतून घरी. जोरदार काय झाला पाहिजे त्या दोघांसाठी. सुटला होता ना तू, कळत होता. आता बघूयात परीक्षकांना कसं वाटलं. परीक्षक इतके हसत होते ना वैभव दादा. वैभव दादा तुम्हालाच पहिल्यांदा विचारतो, हे बघा ज्याला फक्त आउटस्टँडिंग असं म्हणता येईल असा तुमचा आत्ताचा ऍक्ट होता. आणि मला ना भीती वाटते तुमच्या दोघांची. म्हणजे आत्ता जर कुणी मला नाटक ऑफर केलं आणि सांगितलं की या नाटकात ज्याने आणि तू आहेस, तर मी तुझ्याबरोबर अजिबात काम करणार नाही. कारण तुझं टायमिंग एवढं अफलातून आहे. कुठल्या वाक्यानंतर तुला कधी काय बोलायचं आणि किती टायमिंगनं कुठला डायलॉग पंच करायचा हे तुला कळतंय छान. तर ना हा इनोसन्स तसाच ठेव, तुझ्याकडे आहे तो. याचा तुला खूप फायदा होणार आहे. कारण आत्तापासून तुझ्याकडे इतकं छान टायमिंग आहे विनोदाचं म्हणून, आणि ते तुझं बऱ्यापैकी स्वतंत्र टायमिंग आहे. तर ते असंच ठेव आणि असाच निरागसपणे काम करत जा. खूप मोठा होणार आहेस तू, खूप मोठा होणार आहेस. आणि बाळा तू पण किती सुंदर साथ दिलीस त्याला. थँक्यू. तो पंचवर पंच करत होतास, पण तुझे पंच सगळे छान वाजवलेस तू. गॉड ब्लेस यू. खूप सुंदर ऍक्ट केला तुम्ही, खूप Thank you. सुंदर. वा. निर्मितीताई, नागोबा आणि ऋतू, खूप गोड केलं तुम्ही दोघांनी. या. चला विचारा तुम्हीच मग आता. तुला डायरेक्ट सिग्नल हवाय की दुसरं काही हवंय? हो, पोंगा ब्लास्ट. पोंगा ब्लास्ट. इतके किती कॉन्फिडंट आहेत बघ ते. तुला आता मागून घ्यायला लागलेत. हा. ब्लास्ट हवाय आम्हाला. ठीक आहे, देतो. पोंगा घेऊन या.
दोघे 1 लावा 2 जोर. 3 दोघांसाठी आणि तारे मास्तरांसाठी. बस 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 झालं. आता सिग्नल. आणि तो हिरवा आहे. आणि आता वेळ आहे नो सुपी नूडल्स जोक कॉम्पिटिशनची. इथे बसलेल्या बाल कलाकारांना मी एक संधी देणार आहे विनोद सांगायची आणि त्यांना मिळणार आहे नॉर सुपी नूडल्स यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर. कोण आहे तयार? ये जोरदार टाळ्या. सांग विनोद आम्हाला. मंग्या नावाचा मुलगा असतो. तो एकदा दुकानात जातो आणि दुकानदाराला सांगतो की मला एक शर्ट पीस दाखवा. तर दुकानदार म्हणतो प्लेन मध्ये दाखवू का? तर तो म्हणतो की आता विमानात कशाला, इथेच दाखवा की. वा. ऋतुजासाठी जोरदार टाळ्या पाहिजे. ऋतुजाला मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर. तर तुम्हालाही असे छान छान विनोद आम्हाला पाठवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज विंडो मध्ये जाऊन टाईप करायचंय ZMDG स्पेस तुमचा विनोद आणि पाठवून द्यायचंय 57575 वरती. भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे नॉर सुपी नूडल्स यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर. तुम्हाला हसवत हसवत तुमचा डब्बा गुल करणं ही तर आमच्या सगळ्यांची आवड आहेच, पण 1 कोटी मुलांची आवड आहे नॉर सुपी नूडल्स. तेव्हा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर सुपी नूडल्स डब्बा गोल. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय नॉर सुपी नूडल्स डब्बा गोल. विनोदाचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे केवळ शब्दांमधूनच विनोद घडतो असं नाही, निशब्दपणे पण विनोद केला जाऊ शकतो आणि यालाच आपण म्हणतो मूक अभिनय. तर असाच एक मूक अभिनय आता इथे सादर होणार आहे. आपला एक मित्र गेलाय मासे पकडायला. बघूयात त्याला तिकडे कोण कोण भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया झंगड काकांच्या टीम मधून परी, पिल्लू, रुगुली आणि पतुकली.
क्या बात है. त्याचा मोर झाला.
हो. खरंच बोलती बंद झाले. ग्रेट ग्रेट. कुणी बसवला होता एकटा? माझ्याबरोबर सगळ्यांनीच ह्या ॲक्टमध्ये सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. तुषारचं सगळ्या बँडचं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याच्यामध्ये. श्री सर, रंगा सर, प्रमोद, निखिल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे तिघं मित्र पुष्कर, अमोल आणि हर्षद. मी त्यांना प्लीज स्टेजवरती बोलवू इच्छितो. येस, नक्कीच तुम्ही स्टेजवर या. प्लीज स्टेजवर या तुम्ही. तुम्हा सगळ्यांचं हे सांघिक कामगिरी आहे. इतकी उत्कृष्ट पार पाडली तुम्ही. मला अजून एका व्यक्तीला इथे बोलवायचं वाटतं. तुमचा मेकअप कोणी केलाय? गीता दे. प्लीज गीताला स्टेजवर बोलवा. तुमचं आवाजाचं आणि त्यांच्या ॲक्शनचं सिंक्रोनायझेशन इतकं सुंदर सगळं जमून आलं होतं की खरंच तो जे माईमने करत होता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तसंच माझंही झालं की शब्द फुटत नव्हते आणि तुम्ही ते इतक्या सहजपणे करत होतात. कुठलाही त्याच्यात आविर्भाव नव्हता की काहीतरी वेगळं आम्ही करतोय. पण ते सगळं इतकं वेगळं होतं की खरंच मला म्हणजे आज डब्बागुलच्या सेटवरून आपण लोकांना खूप काही वेगळं दिलंय. नक्कीच वेगळं दिलंय काहीतरी. आणि त्याच्यासाठी मला गीताला एक गोष्ट द्यायची आहे, खास गीताला. गीता, खास तुझ्यासाठी. तुम्हाला आता काही नको असेल ना चौघांनी? नको ना? मग या. आता काय बोलू, आता काय बोलू, झालं सगळं. आता काय सिग्नल देऊया? तो हवाय का? ब्लास्ट हवाय का? दे ना, दे ना, ब्लास्ट दे ना त्यांना. अरे तू कशाची वाट बघतोयस? ये रे पोंगा घेऊन. एक, दोन, तीन. सिग्नल. निर्मिताई, तुम्ही कसली फुलं आहेत रे ही. त्यांना टोपी पण हवी आहे. मग काय घ्या आता. कोण वाटतंय तुम्हाला? तो येणार आहे का? पण तो येणार आहे का? देईल देईल. तो देणार ना? त्याला विचारा. बाळा दे. सिग्नल. हा.
उचलायची आणि रांगेत उभं राहायचं. रांगेत रांगेत जा. असं काय गो, मला रांगेत उभी राहायची सवयच नाही. माझ्या माहेरी की नाही विहीर आहे विहीर. मग ती सासरून आणायची ना हुंडा म्हणून. विहीर हुंड्यात नाही तर काय हंड्यात. अरे त्याचं काय झालं, ते रोज संध्याकाळी खड्ड्यातून हिंडताना अरे त्याला पुरातन भांडी सापडली. पुरातन नसतील रे, पुरातून वाहून आलेली भांडी सापडली. नाही रे नाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय न सोपी नूडल्स डब्बा गोल. चाळीतल्या नळावरची भांडणं, तिथलं गॉसिपिंग हे तर मोठ्या माणसांच्या बाबतीत नेहमीच घडत असतं. पण चाळीतल्या नळाला पाणी नाहीये म्हणून तिथे गप्पा मारतात आपल्या दोन छोट्या मैत्रिणी. बघूया तर काय गप्पा नक्की मारतात आणि कुणाबद्दल काय काय बोलतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नखरेल ताईच्या टीम मधून 31 गावकर छत्री आणि स्वतः नखरेल ताई. ये रे नळा तुझ्या नाना कळा, पाणी काही येईना, नळ वाहून जाईना. अगं नळ कसा वाईल, तो तर एका जागी फिक्स असतो ना. अगं पण अशी आई म्हणते ना, अगं नळ वाहून चालय बंद कर. तू काय आलीस इकडे? अगो माझ्या घरी ना जास्त प्रेशर आलंय. नळाचं नाही, आईचं. ती म्हणाली की घरात तिळी भिजवायला सुद्धा पाणी नाहीये. जाऊन खाली नळावरनं पाणी भरून ये, नाहीतर त्या साळकाया माळकाया टिप्पूस सुद्धा मिळून देणार नाहीत. तेबो तिकडून ती नवीन राहायला आलेली काकू येते. छम्मक छल्लो तिचं नाव आहे का? नाही ग, तिचं नाव काहीतरी वेगळंच आहे. पण माझ्या तुझ्या आईला म्हणत होती ही काकू आहे ना एक नंबरची छम्मक छल्लो. तुझ्या आई म्हणत असेल नाव नक्की खरे, कारण ती 4 ठिकाणी 7-8 प्रश्न विचारल्याशिवाय काही बोलत नाही. तू कशी येते? चल 1 2 3 4. बरं बी माय छम्मक छल्लो, बरं बी माय छम्मक छल्लो, बरं बी माय छम्मक छल्लो. काकू हे काय? अगं ह्यांना धुवायला थोडं पाणी नाही म्हणतेय. त्यांना म्हणजे कोणाला? अगं आता सार्वजनिक ठिकाणी नाव कसं घेणार? मग ते आम्हाला काय माहिती की यांना धुवायला म्हणजे कोणाला? अगं हे म्हणजे ते. हे ते म्हणजे काय? अगं ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना. पण त्यांना एवढूसं पाणी पुरतं का? चेहरा धुवायचाय, आत्ताच उठलेत ना ते. का? अगं काकू मग सरळ सांग ना की नळातून पाणी भरायचंय आणि गपचूप ते बाटली उचलायची आणि रांगेत उभं राहायचं. रांगेत जा. असं काय गो, मला रांगेत उभी राहायची सवयच नाही. माझ्या माहेरी की नाही विहीर आहे विहीर. मग ती सासरून आणायची ना हुंडा म्हणून. विहीर हुंड्यात नाही तर काय हंड्यात. जा रांगेत थांब ना काकू. काय ग चाललंय तुमचं? आणि काकू नका म्हणू ना. ठीक आहे सॉरी. मग रांगेत थांब ना ग आजी. तुला मी आजी दिसतीये? माझं वय तरी माहितीये का तुला? नाही काय का तुझं वय? अगो सुंदर मुलींना तोंडावर विचारायचं नसतं की तुझं वय काय. हो का? मग कसं विचारायचं असतं? आईची आयडिया. हे बघ, सर्वात पहिले विचारायचं की तू 10वी किती साली पास झालीस आणि मग तिथपासून ते आतापर्यंतची वर्ष मोजायची. आणि मग त्याच्यामध्ये 16 वर्ष ऍड करायची. असं जरा ट्रिक्सनी वय शोधायचं. बरोबर बोलली. चल हिला विचार. ए काकू, ए ताई. काय ग? तू 10वी कधी झालीस ग? 10वी. बहुतेक तिला आठवतच नसेल, म्हणजे तिथपर्यंत पोचलीच नसेल. नाही तू 8वी कधी झालीस? 8वी बघ. तिला 8वीतच नसेल. काही नाही. तू ते काय ग हायस्कूल कधी झालीस? हायस्कूल. बहुतेक तर हाय लेवलचीच नसेल. काही नाही. अगो मग शाळेत तरी कधी गेलीस? शाळा. जाऊ दे आपण प्रश्नच बदलूया. ताई तू शाळेत कधी गेलीस? तुम्हाला काय वाटतं? मला शाळेत जायची गरजच नाहीये. PhD आहे मी, PhD. युनिव्हर्सिटी ऑफ झुमरी तलैया. हसायला काय झालं? माझ्या माहेरच्या भिंतीवर सर्टिफिकेट लावलंय. हो का? मग जशी माहेरून येताना साडी आणलीस ना स्वतः बरोबर, तशी भिंत सुद्धा आणायची होती.
गप्प बसा ग. एकतर नळाला पाणी नाहीये आणि बोलून बोलून डोकं उठवलंय तुम्ही. सॉरी ना ग ताई. ए ताई तुला खरं सांगू तू खूप लहान दिसतेस. ए, चल ग. 22 नाही ग. 20 अगं 18 छे छे. 16 अगदी आमच्या वयाची. इतके काही लहान नाही आम्ही. अगं दिसतेस. तू माझा युनिफॉर्म घातलास ना तर नक्की शाळेतच वाटशील. चल. हो हो न्यू युनिफॉर्म. इश्शा. म्हणे इश्शो. ए ताई तुला एक विचारू. विचारा ना ग. तू आमच्या शाळेत ऍडमिशन घे ना गो. आणि निदान 10वी तरी पास हो. साक्षी 31 गावकर, काय झालं काय होतं तुला? किती तिला घालून पाडून बोलत होतीस ग? खूप गोड केलं, खूप गोड केलं. म्हणजे नळावरचं भांडण तुम्ही खरंच नळावर भांडत असल्यासारखं वाटत होतात आता. खूप गोड केलं तुम्ही ऍक्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता सिग्नल. सिग्नल. थँक्यू. पावसातल्या खड्ड्यानं काय काय होऊ शकतं याची गंमत आपल्या समोर घेऊन येतात तात्या तोडणकरांच्या टीमचा राणू आणि आईस कॅन्डी. लकडी पुलावरून चालता चालता पाय घसरुनी खड्ड्यात पडलो. भिजलो 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 खड्ड्यात पडून भिजलो. अरे तुझा पहिला पाऊस अजून संपला नाही वाटतं. अजून भिजतोयस तो. पावसात नाही रे भिजलो. त्याचं काय झालं, खड्ड्यांमध्ये चुकून जे रस्ते असतात ना, अशा एका रस्त्यावरून चालताना पाय घसरून खड्ड्यात पडलो. पण त्याने एवढा भिजलास. मग आता 2 किलोमीटरचा खड्डा पोहायचा म्हणजे काय कोरडं राहणार आहे का मी? 2 किलोमीटर. मग त्यापेक्षा कोणाला तरी मदतीसाठी हाक मारायची ना. आता खड्डा 2 किलोमीटरचा आहे की नाही, मग कोणाला ऐकू जाणार आहे का? ते जाऊन दे खड्ड्यात. मला कळत नाही की लोक रस्त्यात खड्डे ठेवतात तरी कशाला. सोपं आहे. भविष्याची तयारी. म्हणजे आत्ताची लेटेस्ट बातमी आहे. चंद्रावर पाणी सापडलंय. काय सांगतोस? चंद्रावर जर पाणी सापडलं तर माणूस तिथे जाणार. हो. हे पण मग माणसाला तिकडच्या खड्ड्यांची सवय होईल का? अरे इकडच्या झाली ना मग तिकडच्या होईल. बरोबर. परवाच बाबा म्हणत होते काय चंद्रावर राहायला जायचं म्हणून? नाही रे, आपला विषय वेगळा आहे हो. की आता गॅरेज मधनं गाडीच्या जागी होडीच काढू. तुझे बाबा गॅरेज मध्ये होडी सुद्धा ठेवतात. अरे त्याचं काय आहे, रस्त्यावर पाणी साठलं की गाडी थोडीच जाणार आहे तिकडून. होडी मात्र नक्कीच आहे. अरे वा, बरीच माहिती दिसते की काकांना. अरे असणारच. आजकाल त्यांना सगळे खड्डे बहादर असं म्हणतात. अरे त्याचं काय झालं, ते रोज संध्याकाळी खड्ड्यातून हिंडताना अरे त्याला पुरातन भांडी सापडली. पुरातन नसतील रे, पुरातून वाहून आलेली भांडी सापडली. नाही रे नाही, पुरलेली भांडी सापडली. अरे वा, मग काकांची पूल हवा झाली असेल ना. थँक्यू थँक्यू. कसली काय हवा टाईट झाली. अरे रे, त्या खड्ड्यात राहणारी फॅमिली पोलिसांना घेऊन आली आमची भांडी चोरलीत म्हणून. ए माझे काका आहेत ना, ते दादरच्या रस्त्यावरून चालले होते. रस्ता पाणी तुडुंब भरला होता आणि त्यांना उघडं गटार दिसलंच नाही. जाऊन पडले की गटारात. मग काय 10 मिनिटांनी माहीमच्या खाडीमध्ये बाहेर निघाले, अगदी त्यांच्या घराजवळ. अरे रे, पाण्याच्या पाईपात पडले पाहिजे होते, म्हणजे काकूंनी त्यांना डायरेक्ट पातेल्यातच घेतलं असतं. नळातून. भारी आयडिया आहे. याच्यावरून अजून एक आयडिया मला सुचतीये. काय? गटार ते गटार पाणबुड्यांची व्यवस्था केली पाहिजे, म्हणजे वेळही वाचेल आणि ट्रॅफिक जाम पण होणार नाही. ए पण गटारातल्या गटारात ट्रॅफिक जाम झाला तर? मग काय, काही पाणबुड्यांना आपण विमानाचे पंख लावू आणि ती उडवून. फालतू आयडिया नको देऊ. माझ्याकडे चांगली आयडिया. काय करायचं, खड्ड्यांचं रुंदीकरण करायचं आणि त्यात भूमिगत शहर वसवायचं, म्हणजे पाण्याला व्हायला रस्ते मोकळे आणि आपल्याला राहायला खड्डे. काय मग, कशी वाटली आमची खड्ड्यात घालणारी कल्पना? वैभव दादा, कसं वाटलं आमचं स्किट? फारच अप्रतिम होतं. कोणी लिहिलं होतं स्क्रिप्ट हे? आशिष निंबाळकर. वा वा, छान छान छान, खूप मस्त होतं, खूप छान होतं. आणि तुमच्यात म्हणजे सगळ्यांच्यात ऑफकोर्स ते आहे, तुमच्याकडे ना त्यात तुमच्या वयाचा जो इनोसन्स पाहिजे ना, तो तुमच्याकडे फार परफेक्ट होता या स्किटसाठी, जो गरजेचा होता अत्यंत.
कारण स्मार्टली विनोद करून कदाचित पोचला नसता, कारण हा विषय गंभीर आहे, खड्ड्यांचा विषय. जरी आपण तो विनोदाच्या शैलीतून घेत असलो तरी पण गंभीर विषय, आणि तो खूप छान पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवलात. खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. सिग्नल कुठला मिळेल? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता वेळ आहे या भागाच्या अंतिम निकालाची, म्हणजेच बघायचंय कुणाचा डब्बा आज गुल होणार, आणि त्यासाठीच इथे येणार आहे डब्बा गुल मशीन. एक मिनिट. मला असं म्हणायचंय की मागे एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं खूप छान परफॉर्मन्स केलेत तर मी डब्बा गुल करणार नाही कोणाचाच. तसंच आज झालंय. आजचे सगळे परफॉर्मन्सेस खूप छान होते. नाचा आता, चला नाचा. तर काय आहे ना, याचं म्हणणं आज कुणाचं डब्बा गुल झालेलं नाही. हे सेलिब्रेशन असं सुरू राहणार आहे. पण आपण कधी भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात, तेव्हा बघायला विसरू नका. नॉर्थ सुपी नूडल्स डब्बा गुल.